हदगाव तालुक्यात पावसाचा 15 दिवसांपासून खंड पिके करपली, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर. तातडीने चारा छावण्या उभारण्याची शेतकऱ्यांची शासनाकडे आर्तहाक. हदगाव तालुक्यात गेल्या 15 दिवसांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्यामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. कडक ऊन आणि पाण्याचा खंड यामुळे तालुक्यातील सोयाबीनसह इतर खरीप पिके डोळ्यादेखत करपू लागले आहेत. पिकांसोबतच आता जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून शासनाने तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात अशी आर्त मागणी हतबल झालेल्या शेतकऱ्यांकडून केली जात आहे. चालू हंगामाच्या सुरुवातीला पडलेल्या पावसाच्या जोरावर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरण्या उरकल्या होत्या. सोयाबीन, कापूस आणि इतर पिके जोमात आली होती. मात्र गेल्या 2 आठवड्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने शेतातील ओलावा संपला आहे. तीव्र उन्हामुळे सोयाबीनची पिकं कोमेजून वाळू लागली आहेत. यामुळे यंदाचा संपूर्ण खरीप हंगाम हाताबाहेर जाण्याची भीती निर्माण झाली असून शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. पिके वाळत असतानाच आता पशुपालक आणि शेतकऱ्यांसमोर आपल्या लाडक्या जनावरांना जगवायचे कसे हा सर्वात मोठा यक्ष प्रश्न उभा ठाकला आहे. पावसाअभावी माळराने सुकली असून हिरवा चारा मिळणे कठीण झाले आहे. विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणी पातळीत घट झाल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही बिकट होत चालला आहे. बाजारात सुका चारा चढ्या दराने विकला जात असल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला ते विकत घेणे परवडणारे नाही. गेल्या 15 दिवसांपासून पाऊस नसल्याने डोळ्यादेखत सोयाबीन जळून चालले आहे. आता पिकांची आशा सुटली आहे, पण घरातल्या जनावरांना काय खायला घालायचे? शासनाने आमच्या वेदना ओळखून त्वरित चारा छावण्या सुरू कराव्यात, अन्यथा जनावरे विकण्याची वेळ आमच्यावर येईल अशी हदगाव तालुक्यातील व्यथित शेतकऱ्यांनी बोलून दाखवले आहे.